नमस्कार प्रेक्षकांनो, माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बीड जिल्ह्यातील मस्साजोगी या गावातील सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली। या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव समोर येत आहे। वाल्मिक कराड याला अटक नाही झाली तर बीड जिल्ह्यात भीषण परिस्थितीत उद्भवेल असा इशारा बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिलाय। त्यांनी गुरुवारी विधानसभेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील धक्कादायक तपशील सभागृहात मांडलाय। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड या व्यक्तीचा सहभाग आहे। मस्साजो गावातील लोकांनी मला याबाबत माहिती दिली आहे। 6 डिसेंबर, 9 डिसेंबर आणि 11 डिसेंबर या 3 दिवसाचे कॉल रेकॉर्ड पोलिसांनी तपासले तर पूर्ण गणित लक्षात येईल। संतोष देशमुख यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही पोलीस ठाणे जाळून टाकू असे मस्साजोगचे गावकरी म्हणत होते, मात्र मी त्यांना थांबवले। वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर अधिवेशन संपल्यानंतर जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण होईल। जिल्ह्यातील लोक रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहेत। सरकारने वेळीच पावलं न उचलल्यास कायदा सुव्यवस्था सांभाळणे अवघड होईल असे संदीप क्षीरसागर यांनी गुरुवारी विधानसभेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील धक्कादायक तपशील सभागृहात मांडलाय। नेमकं संदीप क्षीरसागर सभागृहात काय म्हणाले आपण पाहूया। अध्यक्ष महोदय, आमच्या जिल्ह्यामध्ये 2 प्रकार चालू आहेत। एक की गुन्हा खरा असताना सुद्धा लवकर दाखल करत नाही। जसं या गुन्ह्यामध्ये 12 तास उशीर लावला। जेव्हा आंदोलन करायला लोक बसले तेव्हा गुन्हा रजिस्टर झाला आणि दुसरीकडे खोटे गुन्हे दाखल करणं। 307 गुन्हा हा चॉकलेट खाल्ल्यासारखा आमच्या जिल्ह्यामध्ये दाखल होतो। अध्यक्ष महोदय, एक कुटुंब आमच्या जिल्ह्यामध्ये पाटोद्या मधलं रामकृष्ण बांगर म्हणून, त्यांच्या कुटुंबाच्या विषयामध्ये अतिशय घाणेरडा प्रकार झालेला। अध्यक्ष महोदय, त्यांच्या मुलावरती एखाद्या मुलाने आपण समजू शकतो दादा की त्यांनी काहीतरी केलं, त्याच्यावरती 307 आपण दाखल केला। पण दुसरा अजून एक गुन्हा त्याच्यामध्ये दाखल केला की त्याचे आई वडील, मुलगा यांच्यावरती अॅट्रॉसिटी दाखल केली। पण अजून तिसऱ्यांदा त्या कुटुंबावरती आई वडील आणि मुलगा 307 दाखल केले। म्हणजे असं काय केलं होतं त्यांनी? म्हणजे जिल्हा दादा अक्षरशः कुणावर काय दाखल होईल आणि कोण कधी काय करल ह्याचा भरोसा नाही। आपण सत्तेमध्ये आहेत सर्वजण दादा, आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे जे काही हे कनेक्शन लागतंय 6, 9 आणि 11 हे कनेक्शन सीडीआर प्रमाणे रेकॉर्ड वरती आणून जे कोणी गुन्हेगार असतील दादा त्याच्यामध्ये आम्ही वस्तुस्थिती जर खोटी मागत असेल तर तुम्ही आमच्यावरती सुद्धा कारवाई करा। पण ही मागणी ही माझी नाहीये, ही मागणी माझ्या जिल्ह्याची आहे आणि आज ही मागणी पूर्ण महाराष्ट्राची झाली। आज सभागृहाकडे दादा, जसं पहिले आपण रामायण आणि महाभारत बघत होतो आणि रामायण आणि महाभारत लागल्यानंतर शुकशुकाट असायचा, टीव्हीकडे समोर लोक बसायचे, त्या पद्धतीने अध्यक्ष महोदय आज सोशल मीडियाचा काळ आहे। पण ह्या सभागृहामध्ये जो हा गंभीर विषय संतोष देशमुखांचा झालेला आहे, आज काय सत्ताधारी निर्णय करणार आहेत त्याच्याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे अध्यक्ष महोदय। आणि अध्यक्ष महोदय, जे खोटे गुन्हे आहेत, मी ज्याचा उल्लेख इथं त्या रामकृष्ण बांगर कुटुंबियाचा केला त्या विषयामध्ये मी मीडिया समोर बोलल्यानंतर काल माझं असं लक्षात आलं की परत त्यांच्या कुटुंबाला त्रास देते आणि त्यांनी पूर्णपणे सीसीटीव्ही फुटेज पासून सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ते उपस्थित नाहीये हे पूर्णपणे दाखवले। अध्यक्ष महोदय, माझी पूर्णपणे नम्र विनंती आहे, जे मी सुरुवातीला सांगितलं होतं की आमच्याकडे इंडस्ट्री नाहीये, आता कनेक्टिव्हिटी आल्यामुळं
आणि या सरकारमध्ये आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं आणि मदत केल्यानंतर जर इंडस्ट्री तिथं एमआयडीसी चांगल्या उभा राहिल्या तर हे सगळे 2 नंबरचे धंदे बंद होतील. माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे दादा, मी आपल्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे दादा. आपण एखादी गोष्टीची ऍक्शन घेतली, एखादी गोष्टी आपली विरुद्ध जर वस्तुस्थिती खरी असली तर आपण ऍक्शन घेतात. आणि त्याच पद्धतीने अध्यक्ष महोदय या प्रकरणात ऍक्शन झाली पाहिजे. आणि माझी पूर्णपणे मागणी अध्यक्ष महोदय, पहिली गोष्ट अध्यक्ष महोदय, हे जे माणसं आहेत वाल्मिक कराड सारखे, आमचा जिल्हा हा पुरोगामी जिल्हा आहे आणि जातीपातीमध्ये 2 समाजामध्ये जे तेढ निर्माण जे आमच्या जिल्ह्यामध्ये झाले या माणसामुळे झाले. कुठेही खोटे गुन्हे दाखल करायचे शेलार साहेब, वस्तुस्थिती बघा तुम्ही, कुठेही खोटे गुन्हे दाखल करायचे, हे आता कुठंतरी बंद झालं पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि हे खोटे गुन्हे आणि या गुन्ह्याच्या तपासामध्ये जे पण काल त्या विषयावरती चर्चा झाली, काही लोकांनी एसआयटी म्हणले, आव्हाड साहेबांनी त्याच्यावरती ज्युडिशियल इन्क्वायरी सांगितली. माझी इच्छा आहे अध्यक्ष महोदय की या प्रकरणात ज्युडिशियल इन्क्वायरी लावा. आणि माझी अजून एक सरकारला दादांना एक आमदार म्हणून सूचना आहे की हे लोक जोपर्यंत अटक होणार नाहीत, एक तर पहिला त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल आहे, खंडणीचा गुन्हा दाखल आहे तरी तो अटक नाही. दुसरी माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय की तो 302 जो झालेला आहे त्या 302 मध्ये मेन मास्टर माइंड हा माणूस आहे. म्हणून 302 मध्ये कट कारस्थान म्हणून ह्याचं नाव 302 मध्ये आलं पाहिजे. ह्याला अटक अधिवेशन संपल्याच्या आधी झाली पाहिजे. कारण का अध्यक्ष महोदय, हे लोक केस तोडण्यामध्ये, बाकीच्या काय गोष्टी करण्यामध्ये हे लोक माहिर आहेत. त्यांना अटक झाली पाहिजे आणि अध्यक्ष महोदय ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि ज्युडिशियल इन्क्वायरी लावून लवकरात लवकर निकाल काढून फास्ट ट्रॅक वरती जो सरपंच अध्यक्ष महोदय, खरी परिस्थिती त्या गावात गेल्यानंतर दादा मी बघितली. मी पहिला आमदार म्हणून त्या गावामध्ये गेलो होतो. तिथं गावाच्या लोकांसोबत बसताना जेव्हा ते फोटो व्हायरल झाले नव्हते दादा त्या विषयाचे अध्यक्ष महोदय, आणि ते फोटो बघितल्यानंतर चांगल्यांची टाळकं सर्कल असा विषय होता अध्यक्ष महोदय. आणि ते गाव इतकं शेलार साहेब असं गुपचूप बसलं होतं, म्हणजे एकीकडे भीती होती आणि एकीकडे मनात रोष होता त्यांच्या. त्यांना उघडपणे बोलल्यानंतर त्यांची मानसिकता अशी झाली होती की त्यांनी मला शेलार साहेब असं सांगितलं की आम्हाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही पोलीस स्टेशन जाऊन टाकू म्हणले. मी मला असं करू नका, हा विषय आपण सभागृहात मांडणार आहेत आणि त्या पद्धतीने काल मांडण्यात आला. आणि जर ह्या वाल्मिक कराडला दादा अटक जर झाली नाही तर अधिवेशन संपल्यानंतर म्हणजे जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती होईल आणि लोक रस्त्यावर उतरायची तयारी करतात अध्यक्ष महोदय. कायदा आणि सुव्यवस्थेचा ही सांभाळणं अवघड होऊन जाईल अध्यक्ष महोदय. आणि माझी एक प्रामाणिकपणे मागणी